मी म्हणलं म्हणजे तुला म्हणायचं आहे काय? तर काही नाही रे, मी असं वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतलेली आणि आता मला तिथं व्हायचं. आत्तापुरते मी माझ्या एका ओळखीच्या नातेवाईकांकडनं पैसे घेऊन या वर्षीची फी भरली. त्यांचेही पैसे परत द्यायचे आणि माझं पुढचं शिक्षणाचं बघायचं आहे. आता बाबा थकलेत, रिटायर्डही झालेत, वाटत नाही त्यांच्याकडनं पैसे घ्यावेत. तिला एवढं भावना प्रधान होऊन बोलताना मी आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. तिला विचारलं, म्हटलं आईला तुला भावना प्रधान होता येतं? हे म्हणली, मी काय सदान कदा भांडण्याच्या याच्यात असते का काय? मलाही भावना आहेत, मलाही मन आहे. फक्त एवढंच आहे ना की तुम्हा लोकांना जी भाषा कळते ना ती भाषा बोलायला मला चांगली जमते. लायकी दाखवल्याशिवाय मी समोरच्या माणसाला किंमत देत नाही. आणि समोरच्या माणसाची जी लायकी असते त्या लायकीप्रमाणे मी त्या माणसाला, आता हे बघ तू सिगरेट ओढतोयस म्हणून तुझ्यावर माझ्या मनात वाईट नाही हे आलं किंवा तू बिघडलेला मुलगा आहेस असं मला नाही वाटलं का, तर मी तुला पहिल्यापासून बघतीये. कोणाच्या आद्यात तू फारसा नसतो, कोणाच्या वाटं जाणं नाही. हा सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तू असतो. नाटकात काम करतो, क्रिकेट खेळतो, काय छोटं मोठं लिखाण कामही करतो. काही नाही झालं तर 60-70% प्रत्येक वेळेला पास होतो. आत्ता मामाच्या घरी राहतो तर आल्या ह्याच्यापासून तू ते दुधाची लाईन टाकायचा, नंतर पेपरची लाईन टाकायला लागलास. सगळं मला कळलेलं आहे. एवढं सगळं करणारा मुलगा कधीतरी एखाद्या दिवस एखाद्या टपरीवर सिगरेट ओढताना दिसला म्हणून तो मुलगा वाईट आहे असं ठरवणारी मी नाही आहे. त्यामुळं तू तसा काही गैरसमज करून घेऊ नको. मी फक्त तुला आत्ता एवढंच विचारते, तू असं सर्टिफाय करू शकतो का? मी म्हणलो हो. आत्ता माझी एजन्सी बऱ्यापैकी चाललेली आहे. 5 एजन्सीज माझ्याकडे आहेत. 5 एजन्सीजच्या ह्याच्यावर म्हणलं तर शिपाई मीच आहे, म्हणलं तर मॅनेजर म्हणून मीच आहे. मग मॅनेजर ह्यांनी तुला मी आमच्या काय लेटर हेडवर सर्टिफाय करून टाकतो, यू आर वर्किंग विथ मी म्हणून. तिचंही टेन्शन उतरलं. मी सर्टिफाय केलं तिला. तिनं ते लेटर हेड ऑफिसला जमा करायच्या आधी त्या लेटर हेडवरनं पत्ता नीट वाचून ठेवला माझ्या ऑफिसचा. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये हजर झाली. काय कॉलेज नाही का? त्यांनी सकाळी 2 तास अटेंड करून आलेली आहे. आत्ता फक्त विचारायला आलेली आहे. आजच आलेली आहे. उद्यापासून मी 12ला येणार आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करणार. आत्ता फक्त मला लिस्ट एवढीच दे की आपण काय काय सेल करतो, काय काय परचेस करतो आणि काय काय ह्याच्यातनं बिझनेसमधनं किती, कुठल्या बिझनेसला किती टक्के पर्सेंटेज आहे. म्हणजे तुला खोटं कसं पाडू? मी तुझ्याबरोबर काम करते म्हणून तू लिहून दिलंयस ना, मग मी तुझ्याबरोबर काम करणार आहे काही काळ. माझं ग्रॅज्युएशन म्हणजे LLB पूर्ण होतोपर्यंत मी तुझ्याकडनं सहकार्य घेणार आहे, तसंच तुलाही सहकार्य करणार आहे, तुझाही सेल वाढवून देणार आहे. काय असेल ते असो. तिनं काम हातात घेतल्यानंतर माझा बिझनेस 40 ते 45% ग्रो झाला. हे महिना अखेरीला जी कडकी लागायची ना ते ती संपर्कात आल्यानंतर लागणं बंद झालं. तसेच माझ्या बिडस्त स्वभावामुळं ज्या काही लोकांनी माझ्या घेतलेल्या उधाऱ्या होत्या, ज्या बिझनेसमध्ये झालेल्या उधाऱ्या होत्या आणि ज्या लवकर परत येत नव्हत्या, त्या या पट्टीनं वसूल केल्या. बघ, प्रत्येक वसुली आणि याच्यावर तिचं ठरलेलं कमिशन मी तिला देत राहिलो आणि ती हक्काने मागून घ्यायची की हे तुझे बुडलेले पैसे होते, मी वसूल केलेले, त्याच्यातले एवढे पैसे मला दे म्हणून. तिनं व्यवहार कधीच तोडला नाही किंवा व्यवहाराचा कधीच गैरफायदा घेतला नाही. आमच्याकडे म्हणलं तर आम्ही ग्रुपमध्ये आम्ही 2 जण इक्वॅलंट मॅनेजरही होतो, 2 जण चपराशी होतो. कधीच कोणी, मी तर माझा बॉसिंग करण्याचा स्वभाव नाही आणि तिनं कधी माझ्यावर बॉसिंग केलं नाही. एकदा असंच आम्ही 2 जण गाडीवरनं जात असताना हवालदाराने शिट्टी म्हणून आम्हाला बाजूला घेतलं. त्यावेळेला मी त्याला सांगितलं की बाबा रे,
येलो लागलेला नव्हता, सिग्नल ग्रीन होता. ती तिथं शांतपणे गंमत बघत उभी राहिली की नाही, तो म्हणला तो येलो लागलेला होता, तुम्ही सिग्नल तोडला, तुमच्या एवढा दंड भरणार आहे, अमुक करणार. तर ती बसून राहिली तिथं. तिनं म्हणलं गाडी लावली बाजूला. 2 मिनिटांनी येलो सिग्नल मधनं येणाऱ्या 10-5 जणांना धुवून कोपऱ्यावर आणून तिनं उभं करून टाकलं. राईट हो बा, ओ हे बघा हे येलोमध्ये 4 जण आले, त्यांच्यावर दंड करा. असं करून तिनं गोळा करायला सुरुवात केली. 5-10 मिनिटानंतर तिथं एवढी गर्दी तयार झाली. त्या गर्दीत तिनं क्लिअर कट सांगितलं की या हवालदाराला एक तर 50 रुपये द्या, नाही तर त्याच्याकडे 150 रुपयाची पावती फाडा. हा मागासपासून हेच आमच्याशी करतोय. आणि ते खरं होतं. त्या हवालदाराने मला 50 रुपये मागितले होते, मी ते दिले नव्हते कारण माझ्या खिशातच नव्हते. ज्या पद्धतीनं सुरू केलं तिनं, जेव्हा गर्दी वाढायला लागली तसं तिथे एक पोलीस इन्स्पेक्टर आला. तिनं त्या इन्स्पेक्टरकडं तक्रार नोंदवली. आणि हा याच्या पोझिशनचा कसा गैरफायदा घेतो याच्याकडनं तुम्ही क्लिअरिफिकेशन घ्या म्हणून येथे करून NC दाखल केली. दाखल करताना तिने सांगितलं की आय एम हाफ NC दाखल केली. आणि दाखल करताना ते सांगितलं की मी अर्धी वकील आहे, आय एम हाफ ॲडव्होकेट. त्या इन्स्पेक्टरने विचारलं म्हणजे नाही, म्हणली मी आता 3rd इयर LLBला आहे, या वर्षी माझी बॅचलरची पदवी LLBची होऊन जाईल आणि 2 वर्षांनी मी सनद घेऊन तुमच्या समोरच कोर्टात उभी राहणार आहे. त्या हवालदारालाही सांगितलं माझा चेहरा नीट लक्षात ठेव, 2 वर्षानंतर आपण कोर्टात समोरासमोर एकमेकांना फाडणार आहोत, हे लक्षात. शेवटी त्या हवालदाराने हात जोडल्याने सांगितलं ताई चुकलो, याच्या पुढं तुम्ही दिसलात तर तुमच्या आसपासच्या 100 गाड्या सोडून देईन आणि मग कारवाई करेन. मग त्यांनी चुका केलेल्या असो नसो, ते म्हणले हेही बरोबर नाही.